1009 नकारांवर विजय मिळवलेली कावेरी बाइंडरची कथा, अस्वस्थ स्वप्नांची, अश्रूंनी भिजलेल्या पायवाटांची आणि जिद्दीच्या वादळाची गोष्ट. ते सावट आणि पहिलं स्वप्न. कावेरीचा जन्म कर्नाटकातील एका छोट्याशा खेड्यात. घर गरीब, वडील दररोज मजुरीवर, आई गावातील महिलांसाठी हळदी कुंकूचे काम करत असे. दारिद्र्य आणि संघर्ष त्यांचे भाकर तूप होते. वयाच्या 6व्या वर्षी नियतीने पहिला धक्का दिला. कावेरीच्या वडिलांचे अपघाती निधन. घराचा आधार गेला आणि तिला 2 लहान भावंडांची आईसारखी जबाबदारी घ्यावी लागली. पण कावेरीच्या डोळ्यात एक छोटं पण शक्तिशाली स्वप्न होतं. मी काहीतरी मोठं करणार, माझंही नाव लोक घेताना हसतील. आई कामासाठी बाहेर जात असे आणि कावेरी भरातील तुटलेली पुस्तके, फाटके कागद, रिकामे पेटारे एकत्र करून त्यांतून सुंदर वही तयार करायला शिकली. लहान हातांनी तयार केलेल्या त्या वह्यांत एक मोहक सुवास होता, कष्टांचा, आशेचा, स्वप्नांचा. तिला त्यावेळी माहीत नव्हतं, हीच कला एक दिवस तिचं नशीब बदलणार होती. तरुणपणात तिने गाव सोडले. नोकरीच्या शोधात तिने मुंबई गाठली. तिने कधी पुड्यांचे पॅकिंग केले, कधी कारखान्यात सफाई, कधी स्टेशनवर फुले विकली. परिस्थितीने तिला शेकडो वेळा खाली पाडले, पण ती प्रत्येक वेळी उठली. एका दिवशी जुने कागद विकायला जाताना तिच्या मनात एक ठिणगी पेटली. जुने कागद, लाकडी चुरा, फुलांच्या पाकळ्या यांच्यातून मी जगात नसलेली वही तयार करेन. ती परत कामानंतर खोलीत बसून प्रयोग करायला लागली. कागद गरम पाण्यात भिजवणे, त्यात फुलांचा सुगंध मिसळणे, हाताने कागदी लगदा मळणे, दाबून त्यातून नव्या पानांची निर्मिती करणे. सुरुवातीस लोकांनी हसले. कागद बनवणं कारखान्याचं काम, तुझं नाही, हे कोण विकत घेईल? पण कावेरी थांबली नाही. कावेरी नोटबुकचा जन्म. तिने आधी फक्त 5 वह्या बनवल्या, फुलांच्या नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या, सुगंधित, पर्यावरणपूरक. त्या वह्या साध्या नव्हत्या, त्या तिच्या धडपडीची बाळंतपणे होत्या. पहिल्या दुकानात गेली, नकार. दुसऱ्या दुकानात नकार. 10 दुकानांत नकारच नकार. नकार क्रमांक 450ला तर दुकानदाराने हसतच म्हटलं, अगं, तुला कुणी शिकवलंय हे? बाजारात काय चालतं ते तुला माहीत नाही. तिचे डोळे भरले, आवाज कापला, पण तिच्या आतली आत्मशक्ती म्हणाली, नाही कावेरी, ही वह्यांची गोष्ट नाही, हे तुझं भविष्य आहे, चालत रहा. 1009ने संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा फिरून काढलं. हॉटेलच्या मागे झोपली, बस स्थानकावरच रात्री काढल्या. सकाळी उठून दुकानात जाऊन तिच्या वह्या दाखवायच्या आणि नकार मिळवायचा. 1009 लोकांनी तिचे स्वप्न नाकारले. एकूण 1009. पण 1010व्या दुकानात एक वृद्ध पुस्तक विक्रेता तिची वही हातात घेतो, पानं वळवतो, सुगंध घेतो आणि म्हणतो, हे मी पाहिलेलं नाही, हे तू नाही बनवत आहेस, हे तर देवाने तुझ्या हातांतून बनवलं आहे मुली. तो तिची पहिली 50 वह्यांची पावडर देतो आणि कावेरीच्या आयुष्याला पहिली किरणं मिळतात. कावेरी लीफ बुक्सच्या उदय. त्या 50 वह्या विकल्या गेल्या. दुकानांनी स्वतःच फोन करून मागणी सुरू केली. ती एका खोलीतून सुरू झालेली व्यावसायिक मुलगी आता छोट्या कारखान्याची मालक झाली. तिच्या वह्या आता कॉलेजेसमध्ये, आर्ट गॅलरीत, पुणे, बेंगलुरूच्या गिफ्ट शॉप्समध्ये आणि नंतर परदेशात प्रदर्शनात विकल्या जाऊ लागल्या. 10 वर्षात कावेरी लीफ बुक्सचे 35 देशात 35,000 आउटलेट्स झाले. जे काम सभ्य जगाला अशक्य वाटले, ते एका गरीब मुलीने हाताच्या बळावर सिद्ध केले. कावेरीचे अमर वाक्य. एका मुलाखतीत तिला विचारलं गेले, तुला एवढी ताकद कुठून मिळाली? कावेरी हसली. नकार म्हणजे माझ्यासाठी एक पायरी होती. लोक म्हणाले, तुझं नाही होणार, पण मी प्रत्येक नकाराला म्हणाले, थांब, आता बघ. कथेचा संदेश. स्त्री असेल किंवा पुरुष, स्वप्नांसमोर लिंग नसतं. जिद्द असेल तर 1009 नकारसुद्धा तुम्हाला रोखू शकत नाहीत. जी कला कितीही छोटी किंवा साधी असू दे, तिला जगात स्थान मिळू शकते.